काय? पेन्शनधारकांनो, आत्ता तुमची लॉटरी लागली आहे असं समजायला हरकत नाहीये, कारण सरकारने असा एक म्हणजे जी आर काढला आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. 1 जानेवारी 2026 ही तारीख आता तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. पण थांबा, ही वाढ फक्त सरसकट पेन्शनमध्ये नाहीये, तर तुमच्या वयानुसार तुम्हाला आता इतके पैसे मिळणार आहेत की कदाचित तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची गरज उरणार नाही. पण या सरकारी निर्णयात एक भयंकर ट्विस्ट दडलेला आहे. एक अशी अट जी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमची ही वाढलेली पेन्शन रोखली जाऊ शकते. ती अट काय आहे? 80 वर्षांवरील ज्येष्ठांना नेमकी किती लाखांची सुपर भेट मिळणार आणि घर बसल्या फक्त एका क्लिकवर हे पैसे तुमच्या खात्यात कसे येतील? सत्य काय आहे आणि अफवा काय, या 9 धडाकेबाज मुद्द्यांमागचं खरं गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण असा खुलासा करणार आहोत जो तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवर पाहायला मिळणार नाही. येथे पेन्शन वाढीच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे अत्यंत सविस्तर आणि स्पष्ट विश्लेषण दिले आहे. तुम्ही हे मुद्दे तुमच्या व्हिडिओ स्क्रिप्टसाठी किंवा सविस्तर माहितीपत्रकासाठी वापरू शकता. पेन्शन वाढीची ठोस तारीख जाहीर. 1 जानेवारी 2026. पेन्शनधारकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सरकारने केवळ पेन्शन वाढीचे आश्वासन दिलेले नाही, तर ती लागू करण्याची 1 जानेवारी 2026 ही निश्चित तारीखही अधिकृतपणे जाहीर केली आहे. याचा अर्थ असा की 2025चा काळ संपल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पेन्शनधारकांच्या हातात वाढीव रक्कम पडणार आहे. ही घोषणा अधिकृत शासन निर्णयाद्वारे करण्यात आली असल्यामुळे यात आता कोणताही बदल किंवा विलंब होण्याची शक्यता नाही. पेन्शनधारकांना या वाढीची अंमलबजावणी कधी होणार याची जी चिंता होती ती आता पूर्णपणे मिटली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षाची सुरुवात लाखो कुटुंबांसाठी आर्थिक सुबत्ता आणि आनंदाची ठरणार आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये मिळणारी जानेवारीची पेन्शन ही पूर्णपणे सुधारित दराने जमा होणार आहे. सरकारने घेतलेला हा वेळेत अंमलबजावणीचा निर्णय प्रशासकीय तत्परतेचे एक मोठे उदाहरण मानले जात आहे. तब्बल 42 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा. या निर्णयाचा आवाका अत्यंत मोठा असून राज्यातील सुमारे 42 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यामध्ये निवृत्त शिक्षक, सरकारी कर्मचारी, पोलीस दल आणि इतर सर्व शासकीय विभागातील निवृत्त व्यक्तींचा समावेश आहे. हा निर्णय केवळ एका विशिष्ट वर्गासाठी नसून संपूर्ण राज्यातील पेन्शनधारक समुदायासाठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी विविध संघटनांमार्फत प्रलंबित होती. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी वाढीव रक्कम जमा होणार असल्यामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक उलाढालही वाढणार आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एक पगारवाढ नसून ज्येष्ठ नागरिकांच्या कष्टाचा सन्मान आहे. 42 लाख कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षेची जबाबदारी आता सरकारने स्वीकारली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे परावलंबित्व कमी होईल. वयानुसार पेन्शन वाढ. पहिल्यांदाच क्रांतिकारी निर्णय. सरकारी इतिहासात पहिल्यांदाच सरकारने वयानुसार पेन्शन वाढ देण्याचा एक क्रांतिकारी आणि अत्यंत मानवी दृष्टिकोन असलेला निर्णय घेतला आहे. पूर्वी पेन्शन वाढ ही सरसकट सर्वांना सारखीच मिळायची, पण आता वयाचं जास्त तर वाढ जास्त हे सूत्र लागू करण्यात आले आहे. वाढत्या वयानुसार माणसाच्या गरजा, विशेषतः औषधोपचार आणि आरोग्याचा खर्च वाढत असतो हे लक्षात घेऊन सरकारने ही नवीन रचना तयार केली आहे. 60 वर्षांवरील प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्याला या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. जसे जसे तुमचे वय वाढत जाईल तसतसे तुमच्या पेन्शनचे प्रमाणही वाढत जाणार आहे. वयाचा आधार घेऊन केलेली ही पेन्शन वाढ ज्येष्ठांना अधिक सन्मानाने जगण्यासाठी बळ देणारी ठरेल. वयानुसार करण्यात आलेली ही विभागणी अत्यंत न्याय असून यामुळे खऱ्या अर्थाने गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. वयानुसार 5 स्तरांची नवीन रचना. विस्तृत विश्लेषण. पेन्शनमध्ये पारदर्शकता आणि सुसंवतता आणण्यासाठी सरकारने 5 प्रमुख वयोगटात नवीन रचनेची विभागणी केली आहे. ही रचना खालीलप्रमाणे आहे. 60 ते 65 वर्षे. या वयोगटातील नुकत्याच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पायाभूत वाढ मिळेल. 65 ते 70 वर्षे. वयाचे 65 वर्ष पूर्ण होताच पेन्शनमध्ये पुढील टप्प्याची वाढ लागू होईल. 70 ते 75 वर्षे. या वयोगटातील ज्येष्ठांना विशेष आर्थिक संरक्षण देणारी मोठी वाढ मिळेल. 80 वर्षांवरील सुपर सिनियर. या वयोगटासाठी सर्वाधिक पेन्शन वाढ निश्चित करण्यात आली आहे.
या 5 स्तरांच्या रचनेमुळे जसे जसे वय वाढत जाईल तसतसे तुमच्या पेन्शनचे उत्पन्नही वाढत जाणार आहे. 80 वर्षांवरील ज्येष्ठांना सर्वाधिक लाभ देऊन सरकारने त्यांच्या वृद्धापकाळातील आर्थिक चिंता पूर्णपणे दूर केल्याचा प्रयत्न केला आहे. वाढलेली पेन्शन थेट खात्यात, पारदर्शक प्रक्रिया. नवीन पेन्शन वाढीसाठी पेन्शनधारकांना कोणत्याही सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक असणार आहे. सरकारने निर्देश दिले आहेत की 1 जानेवारी 2026 पासूनची वाढीव पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. फेब्रुवारी 2026 पासून ही सुधारित रक्कम नियमितपणे दर महिन्याला जमा होत राहील. मात्र यासाठी एक महत्त्वाची तांत्रिक गरज म्हणजे तुमचे आधार कार्ड हे पेन्शन बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ही रक्कम डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे जमा होणार असल्यामुळे यात कोणत्याही मध्यस्थाचा किंवा भ्रष्टाचाराचा वाव राहणार नाही. पेन्शनधारकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे वाढीव रकमेची माहिती मिळेल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहील. 1 जानेवारी 2026 पासून मोफत आरोग्य सुविधा. केवळ पेन्शनमध्ये पैसे वाढवून न थांबता सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी एक कवच तयार केले आहे. 1 जानेवारी 2026 पासून सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य योजना लागू केली जाईल. या योजनेअंतर्गत रक्त तपासणी, शुगर, BP यांसारख्या प्राथमिक चाचण्यांपासून ते ECG आणि एक्स-रे सारख्या महागड्या तपासण्या पूर्णपणे मोफत किंवा अत्यंत नाममात्र दरात केल्या जातील. अनेक गंभीर आजारांवरील औषधं सरकारी रुग्णालयांतून मोफत पुरवली जातील. पेन्शनमधील वाढलेला पैसा औषधोपचारांवर खर्च होऊ नये आणि ज्येष्ठांचे आरोग्य सुदृढ राहावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र OPD आणि तपासणी कक्ष उभारले जाणार आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता खासगी रुग्णालयांच्या महागड्या बिलांपासून मोठी सुटका मिळेल. डिजिटल पेन्शन प्रणाली, कमी धावपळ आणि मानसिक शांतता. ज्येष्ठ नागरिकांना बँक किंवा सरकारी कार्यालयात जावे लागणारे कष्ट कमी करण्यासाठी संपूर्ण पेन्शन प्रणाली डिजिटल करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जिवंत प्रमाणपत्र म्हणजे लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची पद्धत आता अधिक सोपी झाली आहे. बायोमेट्रिक किंवा फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर करून पेन्शनधारक घर बसल्या आपले अस्तित्व सिद्ध करू शकतील. कागदपत्रांची पडताळणी देखील डिजिटल लॉकरद्वारे केली जाणार असल्यामुळे जुनी कागदपत्रे घेऊन कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याचे दिवस आता संपले आहेत. पेन्शन जमा झाल्याचा तपशील आणि वार्षिक हिशोब ऑनलाईन पोर्टलवर एका क्लिकवर उपलब्ध असेल. या डिजिटल बदलामुळे ज्येष्ठांचा वेळ आणि शारीरिक कष्ट तर वाचतीलच, पण त्यांना मानसिक शांतताही मिळेल. तांत्रिक अडचणींसाठी सरकारने विशेष हेल्पलाईन नंबरही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वृद्ध नागरिकांसाठी विशेष कायदेशीर संरक्षण. अनेकदा अशी प्रकरणे समोर येतात जिथे मुले आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेत नाहीत किंवा त्यांना आर्थिक अडचणीत टाकतात. अशा प्रकरणात सरकारने आता कठोर कायदेशीर हस्तक्षेपाची तरतूद केली आहे. जर एखाद्या पेन्शनधारकाने तक्रार केली की त्यांची मुले त्यांचा सांभाळ करत नाहीत, तर सरकार या प्रकरणात स्वतःहून चौकशी करेल. संबंधित मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांना पालनपोषणासाठी बांधील करण्याची तरतूद कायद्यात अधिक मजबूत करण्यात आली आहे. गरज पडल्यास सरकार अशा वृद्ध नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत आणि कायदेशीर सल्ला विनामूल्य उपलब्ध करून देईल. ज्येष्ठ नागरिक एकटे नाहीत, तर सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असा विश्वास या कायदेशीर संरक्षणामुळे निर्माण झाला आहे. वृद्धाश्रमांची गरज पडू नये आणि ज्येष्ठांना स्वतःच्या घरात सन्मानाने जगता यावे हा यामागचा मूळ हेतू आहे. ही फक्त सुरुवात, पुढे अजून मोठे बदल अपेक्षित. सरकारने स्पष्ट केले आहे की 1 जानेवारी 2026 पासून होणारी ही पेन्शन वाढ ही केवळ एक सुरुवात आहे. भविष्यात येणाऱ्या नवीन वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार या पेन्शनमध्ये आणखी सुधारणा आणि वाढ केली जाणार आहे. पेन्शन प्रणालीला अशा प्रकारे मजबूत केले जात आहे की निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कधीही रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची गरज पडू नये. महागाईच्या दराशी पेन्शनचा थेट संबंध जोडून ती वेळोवेळी वाढवण्याची कायमस्वरूपी यंत्रणा सरकार उभारत आहे. याचा अर्थ असा की भविष्यातील महागाईचा विचार करून पेन्शनचे दर आपोआप सुधारले जातील. हा निर्णय दूरदृष्टीचा असून ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी हा एक पाया मानला जात आहे. सरकारचा हा दृष्टिकोन केवळ तात्पुरता दिलासा देणारा नसून तो कायमस्वरूपी सन्मान देणारा आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा.